आज आईने मस्त सकाळ सकाळी दुधी भोपळ्याची भाजी बनवली होती. मग मी मस्त चपात्या आणि भाकरी बनवत होते. तर भाकरी झाल्या होत्या आईच्या बनवून आणि मग आईने शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवली होती. अनुजीसाठी मस्त शेंगदाण्याची चटणी बनवली होती फक्त मीठ टाकून. पप्पा सगळ्यांना पाणी तापवून देत होते कारण सकाळ सकाळी थंडी भरपूर असते. हा सगळा पसारा पडला होता. सगळेजण जिकडं तिकडं बाहेर ज्याच्या त्याच्या कामाला निघून गेल्यानंतर मग म्हटलं मी आंघोळ करूनच कामं आवरते, कारण तापलेलं पाणी थंड व्हायला नको. म्हणूनच ना गरम पाणी होतं तोपर्यंत म्हणलं अगोदर आंघोळ करते. मस्त अंघोळ वगैरे करून घेतली आणि अंघोळ होतच होती तेवढ्यात मध्ये बाळ उठलं आणि बाळाला मी काय दिसले नाही, त्यासाठीच बाळ रडतच उठलं. कारण ना कुठल्याही लेकराला ना झोपलेला असला ना त्याला ना उठल्यानंतर त्याची मम्मी दिसली पाहिजे किंवा पप्पा दिसले पाहिजे. जर का त्या दोघातून कोणी नाही दिसलं ना तर लेकरं इतके घाबरतात आणि रडायला चालू करतात. त्यातला एक अनुज आहे, खूप रडत होता. आता मी अंघोळ करून तर बसले होते, पण मला तो ड्रेस घालायचा होता म्हणून शिवून घेतला. तो ड्रेस अगोदर थोडासा फाटलेला होता, तर ड्रेस हा होता मी जो ड्रेस शिवत होते तो. तर छान होता, थोडासा फाटला होता. मग घातला आणि मग नंतर ना कपडे वगैरे सगळ्याचे कपडे वगैरे धुवून टाकले. आता भूक लागली होती म्हणून मग बाळाला घेऊन ना जेवण करायला बसले. सकाळी बनवलेली मस्त दुधी भोपळ्याची भाजी, शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि लिंबाचं लोणचं आणि बाळासाठी मी बटाटे पण बनवले होते. कारण बाळाला ना बटाटे नाही ते जमतच नाही. बटाटे म्हणून अंडे खात अंडे म्हणून तो बटाटे खात असतो. खरंच ना कधी कधी मलाच राग येतो, कारण ना मी उगाच सवय लावली त्याला अंडे म्हणून बटाटे खाऊ घालायची. कारण अंडे आता खरंच खात नाही तो. अंड्याकडं बघत पण नाही, काय माहिती नाही त्याला स्मेल येतो, काय होतं माहिती नाही, पण ना तो अंडे खातच नाही, नुसते बटाटे खातो. आणि बटाटे ना जेवणामध्ये बटाटे असेल तरच तो जेवण करतो, नाही तर करतच नाही जेवण. संध्याकाळी त्याचे पप्पा आल्यानंतर ना चहा ठेवली त्यांच्यासाठी. मग बाळासाठी लगेच भात करायला घेतला. मग 2-3 ना वडे आणले होते आलू टिक्की होती, तर मग म्हटलं ते तळून घेते आणि सांबार बनवते मस्त. मूग डाळ आणि तुरीच्या डाळीचं मस्त शिजवून घेतलं आणि मस्त कांदा, टमॅटो, कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी दिली डाळीला. आणि वरून ना थोडंसं मीठ आणि सांबार मसाला, हळद, लाल तिखट, अंबारी मसाला वगैरे टाकून ना मस्त असं सांबार बनवलं. छान बनवलं होतं, साधं सिंपल बनवलं होतं, पण छान झालं होतं, टेस्टी झालं होतं. म्हटलं काहीतरी वेगळी टेस्ट आली पाहिजे कधीतरी. रोज काय आमटी भात लहान लेकरांना पण खाऊ नाही वाटत. त्यासाठी भात पण तयार झालेला होता आणि इथं माझी सांबार पण बनवून तयार झालेला आहे. आमटी म्हणू का वरण म्हणू कळत नव्हतं, त्यामुळं सांबारच म्हणून टाकलं. जाऊ द्या, सांबारचा स्मेल येत होता पूर्ण. आणि झालेलं सांबार आणि भात ना मस्त गरम गरम म्हणलं अगोदर दादूला जेवायला देते, कारण दादू ना भरपूर वेळापासून म्हणत होता मम्मा मला भूक लागली. म्हणून ना अगोदर ना दादूलाच प्लेट वाढून दिली आणि दादू खरंच खुश झाला प्लेट घेऊन. गरम गरम वरण आणि भात म्हणजे खाण्यामध्ये काय सुख असतं ना, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मग त्याच्या पप्पासाठी इथं वडा सांबार पण तयार केलं छान असं. चला, आजचा ब्लॉग इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. चला, बाय.